डॉक्टर तुषार चांदोर, सूत्रसंचालक प्राध्यापक दीपक पवार आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक संदीपजी घोरपडे सर आणि समोर बसलेले सर्व अभ्यासू जाणकार रसिक यांना मी सर्वप्रथम नमस्कार करतो। खरं तर आज बाबा भांड सर यांच्या समोर बोलण्याची खरं तर एक आदरयुक्त भीती त्याला आपण म्हणतो तसं माझं झालेलं आहे। कारण बाबा भांड यांचं लेखन, त्या लेखनाची ताकद आणि त्यांचे एकूण वाङ्मयीन कार्य जे आहे त्याची मला जाणीव आहे आणि म्हणून अशा एक थोर माणसासमोर मला बोलण्याची संधी मिळते याचा आनंदही आहे। सयाजीराव गायकवाड आणि बाबा भांड हे अध्यक्ष आहेत, हा फार सुंदर योग जुळून आलेला आहे। मुळात बाबांचं मला एक विशेष वाटतं, ते आहेत मराठवाड्याकडचे। त्यांनी अंमळनेरमध्ये काही वर्षापूर्वी येऊन जुगार नावाची कादंबरी लिहिली आणि खानदेश आणि मध्य प्रदेशच्या सीमालगत भागावर काही काळात त्यांनी संशोधन केलं आणि तंट्या नावाची कादंबरी लिहिली, जी खूप अत्यंत लोकप्रिय कादंबरी आहे। आणि सयाजीराव गायकवाड हे आपल्या खानदेशातल्या आलेगाव पट्ट्यातलं कवळाने नावाचं जे गाव आहे, अशा तीनही त्यांनी शब्दबद्ध केलं आणि त्या कलाकृती जन्माला आल्या। अशा व्यक्ती आज आपल्यासमोर उपस्थित आहेत। उत्तम कांबळेंनी एक फार सुंदर असं एक विधान केलेलं आहे। ते म्हणतात की माणसं जातात काळाच्या पडद्याआड, दूर दूर जातात, पण जाताना काहीतरी देऊन जातात, काहीतरी ठेवून जातात। त्यांची ही विचारचिन्हच मग मागं उरलेल्यांना जगण्याचं बळ देतात, त्यांचं उरलेलं जगणं सुंदर करतात। निदान त्या जगण्याला कुरूप तरी होऊ देत नाहीत। क्षितिजाच्या पार गेलेली ही मोठी माणसं तसं पाहिलं तर आपल्यातून गेलेली नसतात, ती आपल्यातच वावरत असतात, ऊर्जा देत असतात, उभारी देत असतात। असंच सयाजीराव गायकवाडांबद्दल मला बोलावं लागेल। बघा, कालखंड कुठला बघा, 100पेक्षा जास्त वर्षे हा कालखंड आहे। त्या काळामध्ये सयाजीराव गायकवाडांना वाटतं 14व्या वर्षी जेव्हा त्यांना राजपदी जेव्हा त्यांची निवड झाली आणि 14 वर्षाच्या किशोरवयीन मुलाला वाटतं की या समाजामधल्या जुन्या रूढी परंपरा त्या मिटल्या पाहिजे, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही जीवनमूल्ये रुजली पाहिजे, असं 14व्या वर्षी एखाद्या मुलाला वाटणं हे मला तर आश्चर्य वाटतं। कारण अलीकडचा 14 वर्षाचा मुलगा काय करतो हे आपल्याला चांगलं माहिती आहे आणि त्या 100-150 वर्षापूर्वी 14 वर्षाच्या मुलाला वाटतं की आपल्या घरातल्या महिलेला शिकता आलं पाहिजे, तिला शिकू दिलं पाहिजे। एवढंच नाही तर केवळ महिलांसाठीच त्यांनी काम केलं नाही, सामाजिक सुधारणा हा मला विषय दिलेला आहे। तर स्त्रियांच्या कार्यासोबतच त्यांनी शिक्षण या सगळ्या गोष्टी त्यांनी घेतलेल्या आहेतच। मला एक महत्त्वाचा मुद्दा तुमच्यासमोर मांडायचा आहे की सयाजीराव गायकवाड हे मोठे कसे होते आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, पण काही पैलू मी तुमच्यासमोर मुद्दाम ठेवणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांची प्रत्यक्ष काही भेट झालेली नाही, परंतु त्यांचं साहित्य, त्यांचा विचार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आवडले आणि त्यांनी गुरुस्थानी मानलं होतं। पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारखा महानायक, मोठा माणूस, महामानव की ज्याने जगाचा चेहरा मोहरा बदलून टाकला, असा माणूस महात्मा फुलेंना गुरुस्थानी मानतो, ही फार मोठी गोष्ट आहे। म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या निमित्तानं सगळे रेल्वे फ्री असतात, ही काही साधी सोपी गोष्ट नाही, तेवढं काम त्यांनी केलेलं आहे। आणि असा मोठा माणूस महात्मा फुलेंना गुरुस्थानी मानतो, ही एक महत्त्वाची गोष्ट। दुसरी गोष्ट, महात्मा फुलेंच्या बैठक खोलीमध्ये सयाजीराव गायकवाडांचा फोटो ते लावतात, ही महत्त्वाची गोष्ट आहे। म्हणजे बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून महात्मा फुले किती ग्रेट आहेत आणि महात्मा फुलेंच्या दृष्टिकोनातून सयाजीराव किती ग्रेट आहेत। म्हणून अशी ही परंपरा या महाराष्ट्राला, या देशाला ती मिळालेली आहे। आणि मग सुधारणा कशा करायच्या तर या महान व्यक्तींकडून आपण शिकलं पाहिजे। बाबांनी इतकं सुंदर काम महाराजा सयाजीराव गायकवाडांबद्दल केलेलं आहे, पण दुर्दैवानं असं म्हणावं लागतं की काही मोठमोठी माणसं जी झालीत आपल्या समाजामध्ये, खरं तर ती दुर्लक्षित झालीत। का दुर्लक्षित झाली त्याची अनेक कारणं असू शकतात।
परंतु आपल्यासारख्या जाणकार व्यक्तीला जेव्हा कळतं की सयाजीराव गायकवाडांचं जेव्हा या निमित्तानं म्हणा किंवा यापूर्वी जे काही आम्ही वाचलेलं होतं की इतकं मोठं काम त्या माणसाचं आहे आणि तरीसुद्धा हा माणूस पाहिजे तसा न्याय मिळाला नाही, अशा काही गोष्टीसुद्धा या निमित्तानं वाचताना लक्षात आल्यात. सयाजीराव गायकवाडांनी केवळ गुजरातमधलं बडोदा संस्थानकडचंच बदलवलं नाही चित्र, तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा ते एक मोठं काम केलेलं आहे. तरी इंग्रजांचा तो कालखंड होता, एकेकाळी ब्राह्मणशाहीचं वर्चस्व होतं आणि अशा काळाच्या लोकांना संधी मिळाली पाहिजे. मग शाळा असतील, आदिवासी मुलींसाठी वसतिगृह त्यांनी काढली आणि त्या मुलींना शिकता आलं पाहिजे, त्यांना कुठेतरी स्कॉलरशिप मिळाली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा त्यांनी बऱ्याच वेळा स्कॉलरशिप दिली, त्यांना शिकायला संधी दिली. आणि अशी माणसं त्या काळामध्ये जातपात धर्म हे त्यांना फार महत्त्वाचं वाटलं नाही, त्यांना केवळ माणूस महत्त्वाचा वाटला. आणि म्हणून बाबूराव बागुलांनी तेच म्हटलंय, वेदाआधी होत असतो. शेवटी वेद हे माणसाने निर्माण केलेलं आहे, शेवटी माणूस महत्त्वाचा आहे. कारण माणूस हा आपण त्याला महत्त्व दिलं तर त्या खऱ्या अर्थानं आपलं माणुसकी जे आहे हे साने गुरुजींनी केलं, या मोठ्या थोर माणसांनी केलं आहे. म्हणून आपल्याला वेद हे नंतर आहेत, उपनिषद नंतर आहेत, शेवटी माणसाला माणूस म्हणून आपल्याला पाहायचं आहे. आणि सयाजीराव गायकवाड यांनी आयुष्यभर तेच केलं. अगदी कमी वयाचा मुलगा की जो बगीचेमध्ये काहीतरी मुलांसाठी खेळणं सुरू केलं पाहिजे, काहीतरी खेळ सुरू केले पाहिजे, वाचन कट्टा सुरू केला पाहिजे, हे 100-150 वर्षापूर्वी त्यांना वाटलं. तर याचा अर्थ काय की ही दूरदृष्टी असलेली माणसं असतात आणि सामाजिक सुधारणा खऱ्या अर्थानं या आपल्या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये या लोकांनी रुजवल्या. केवळ मग स्वातंत्र्याची जी कल्पना आहे ती 100-150 वर्षापूर्वी या माणसाने ही सगळी निर्माण केलेली आहे. आपल्याकडे अलीकडे आपण म्हणतो की 1947ला आपला देश स्वातंत्र्य मिळालं त्याला वगैरे, पण ही भूमिका, हा विचार त्यांच्या आधी 100-125 वर्षापूर्वी होता. म्हणून सयाजीराव गायकवाडांचं जे योगदान आहे ते योगदान आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. कारण बघा, केवळ राजा ते न होते, ते म्हटले की मी राजा जरी असलो परंतु मी सर्वसामान्य लोकांसाठी मला सगळं काही करायचं आहे आणि सर्वसामान्य लोकांसाठी आयुष्यभर झटणारा हा राजा होता. आणि राजे तर आपण खूप पाहतो, पण काही राजे फक्त स्वतःचं मतलब पाहणारे राजे आपण पाहत आलो आहेत. परंतु असे काही निवडक असे राजे आहेत की जे जनकल्याणासाठी, लोककल्याणासाठी आपली सारं आयुष्य त्यांनी खर्ची केलेलं आहे. त्यात एक महत्त्वाचं नाव आपल्याला सयाजीराव गायकवाडांचं घ्यावं लागेल. कारण त्या काळामध्ये ही दूरदृष्टी आणि स्वातंत्र्याचा जो अर्थ आहे हे सुद्धा लक्षात घ्या. सयाजीराव गायकवाडांनी लेखकांसाठी, कलावंतांसाठी विशेष सोय केलेली होती, त्यांना शिष्यवृत्ती दिली होती. अशी दृष्टी आज आपल्या महाराष्ट्रात सापडते का, हा सुद्धा एक प्रश्न आहे. म्हणजे भाषेची काय अवस्था आहे, कलाकारांची काय अवस्था आहे, लोककलावंतांची काय अवस्था आहे. पण त्या काळामध्ये लोककलावंतांना न्याय देण्याचं काम महाराजा सयाजीराव गायकवाडांनी केलेलं आहे. आणि कलावंतांना जो ओळखतो त्या राजाला आपल्या लक्षात येईल की अशी कलावंत, सगळीच माणसं कलावंत नसतात. म्हणून जी माणसं कलावंत असतात त्यांच्याकडे काहीतरी असतं आणि त्यांच्याकडे जे असतं ते ज्याला ओळखता येतं तो खऱ्या अर्थानं राजा ठरतो. आणि सयाजीराव गायकवाड यांनी ते बरोबर हेरलं होतं. सयाजीराव गायकवाडांबद्दल आपल्याला वेगवेगळ्या अँगलने बोलता येईल, परंतु वेळेची मर्यादा असते. अखिल भारतीय साहित्य संमेलन